बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका मोठ्या अजब दाव्याची आणि त्यांनी केलेल्या एका नव्या भाकिताची। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या भवितव्याबाबत राहुल गांधींनी एक मोठा दावा केला। पुढील वर्षभरानंतर केंद्रातील मोदी सरकार कोसळेल असं भाकीत राहुल गांधींनी वर्तवलं। राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राहुल गांधी बोलत होते। यावेळी त्यांनी जणू काही देशाच्या आगामी राजकारणाबाबत भविष्यवाणीच केली। देशातील हिंदू मुस्लिम राजकारण संपणार आहे, त्याऐवजी देशात महागाई, गरिबी आणि श्रीमंती हे सर्वात मोठे मुद्दे असतील असं राहुल गांधी म्हणाले। एबीपी माझाला तशी माहिती सूत्रांनी दिली। राहुल गांधींच्या या दाव्यानंतर भाजप नेत्यांनीही त्यांचा चांगलाच समाचार घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना उत्तर दिलं। दरम्यान राहुल गांधींनी काय नेमका दावा केलेला आहे, काय भाकीत वर्तवले ते आपण पाहूया। राहुल गांधी म्हणतात की 1 वर्षानंतर मोदी हे पंतप्रधानपदी राहणार नाहीत। देशातील हिंदू मुस्लिम मुद्द्यावरचं राजकारण जे आहे ते संपेल। याशिवाय त्यांनी अनेकही मुद्द्यांवर स्पष्ट केले। पुढचा मुद्दा आपण पाहूया। आरएसएस भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा हा लोकांच्या लक्षात आला असल्याचं राहुल गांधी म्हणतात। देशात गरिबी आणि श्रीमंतीच्या मुद्द्यासह महागाईचा देखील मोठा मुद्दा राहील असं देखील राहुल गांधी यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे। दरम्यान राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपचे खासदार संबित पात्रा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कसा हल्लाबोल केला ते आपण पाहूया। आज पूरे विश्व में वैश्विक स्थिति बनी हुई है एक युद्ध के कारण, किंतु फिर भी आज हिंदुस्तान का पीठ मजबूत है। मगर राहुल गांधी जिस प्रकार से दंगे करवा करके, जिस प्रकार से अराजकता के माध्यम से सरकार गिराने की साजिश रच रहे हैं, कल के उस वक्तव्य से बिल्कुल स्पष्ट होता है भारत में लोकतंत्र को कैसे समाप्त करना है, भारत में अराजकता कैसी लानी है, उसकी जो प्लानिंग हुई थी उस प्लानिंग का कहीं न कहीं कल लीकेज हुआ है राहुल गांधी के इस वक्तव्य से। गांधी काँग्रेसच्या बैठकीत दावा केला की केंद्र सरकार पुढच्या 6 महिन्यामध्ये कोसळेल। मुंगेरी लाल के हसीन सपने अशा प्रकारची एक सिरियल यायची, त्याच्यापेक्षा जास्त हे काही नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।